हॅलो गाईज, मी प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, खास प्रसंगी किंवा एखादा सणवार असेल किंवा लग्न समारंभ असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, तेव्हा आपण काठपदर साडी ही आवर्जून वेअर करत असतो. पण काठपदर साडी जेव्हा आपण घालतो तेव्हा फोटो काढण्याचा मोह कोणत्याच महिलेला आवरत नाही. पण जेव्हा आपण ऐन टाईमला फोटो काढायला जातो त्यावेळेस आपल्याला पोज आठवत नाही. तर अशा वेळी कोणत्या पोजेस द्याव्या की जेणेकरून तुम्ही युनिक दिसाल, क्लासिक दिसाल, चार चौघींमध्ये उठून दिसाल. तुम्ही इन्स्टाला, व्हॉट्सअपला, कुठेही सोशल मीडियावरती फोटो शेअर केले तरी तुमच्या फोटोला लाईक्स येतील, कमेंट्स येतील. तर कसे फोटोज आपण क्लिक करायला हवेत तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, फोटो क्लिक करत असताना तुम्ही थोड्याशा नकळत अशा गुडघ्यामध्ये वाकायचं आहे आणि जी साडीची किनार आहे तिथे थोडासा हाताने स्पर्श करायचा आहे. तुमची नजरसुद्धा खालच्या दिशेला असायला हवी. हा फोटो कॅन्डिड लुकमध्ये येतो आणि तो खूप छान दिसतो. सिटिंग पोजमध्ये सुद्धा तुम्ही बसून वेगवेगळ्या प्रकारच्या पोजेस देऊ शकता किंवा तुम्ही उभं राहिलेला आहात म्हणजे स्टँडिंग पोज आहे आणि तुमचं लक्ष थोडंसं नकळत दुसरीकडे आहे, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पोज देऊ शकता. स्टँडिंग पोजमध्ये उभा आहात, तुमचं लक्ष थोडंसं दुसरीकडे आहे आणि तुमचा जो हात आहे तो दुमडून तुम्ही केसांना लावलेला आहे, ती पोजसुद्धा खूप छान दिसते. मला जर तुमच्या साडीचा पदर शो करायचा असेल तर तुम्ही बॅक साईडला म्हणजे पाठीमागे तोंड करून उभं राहायचं आहे आणि पदर एका साईडने तुम्हाला वरती करायचा आहे की जेणेकरून पदराची डिझाईनही दिसेल आणि तुमचा फोटोही युनिक वाटेल. पदर घेऊन सुद्धा तुम्ही फोटोज वेगवेगळ्या पद्धतीने क्लिक करू शकता की जेणेकरून तुमच्या पदराची डिझाईन, साडीची डिझाईन शो केली जाईल. तुम्ही मिररमध्ये पाहून सेल्फी जे आहे ते क्लिक करू शकता. याने तुमचा पूर्ण लुक म्हणजे तुमचा जो पूर्ण लुक आहे तो सुद्धा त्या इमेजेसमध्ये येतो आणि तो सुद्धा खूप युनिक वाटतो. तुम्ही सरळ उभ्या आहात आणि हातावरती हात ठेवून ही पोजसुद्धा नक्की ट्राय करू शकता. किंवा तुम्ही चेअरवर बसलेला आहात आणि तुम्ही दुसरीकडे पाहत आहात आणि तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल ठेवायची आहे. हा कॅन्डिड टाईप फोटोसुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. स्टँडिंग पोजमध्ये तुम्ही उभे आहात आणि गालावरती नकळत हात ठेवून तुम्ही दुसरीकडे पाहत आहात. ही पोज ट्राय करा. त्याचप्रमाणे तुम्ही उभ्या आहात, खाली पाहत आहात, थोड्याशा हसत आहात, ही कॅन्डिड पोजसुद्धा खूप छान वाटेल. तुम्ही बॅकला एखाद्या वॉलचा सपोर्ट घेऊन सुद्धा फोटोज क्लिक करू शकता. जर तुमच्या बॅकनेकला म्हणजे ब्लाऊजचा जो बॅकनेक आहे त्याची डिझाईन छान असेल, ती शो करायची असेल तर पाठीमागच्या साईडने तुम्हाला पाहून फोटोज क्लिक करायचे आहेत. किंवा तुम्ही नॉर्मलचा कानाच्या पाठीमागे हात ठेवून तशीही पोज देऊ शकता. त्याचप्रमाणे उभं राहिलेला आहात आणि नॉर्मल हातावरती हात ठेवून तुम्ही फक्त चेहऱ्यावरती स्माईल ठेवा. बघा, फोटोज क्लिक करताना ना नेहमी चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल हवी. त्या स्माईलमुळेच आपले फोटो छान येत असतात. सपोज तुम्ही बन हेअरस्टाईल केली आहे आणि गजरा लावलेला आहे तर नॉर्मलचा गजऱ्याला हात लावून थोडंसं तिरकं पाहून तुम्ही फोटोज क्लिक करू शकता. किंवा जर तुमची ओपन हेअरस्टाईल असेल तर ओपन हेअरस्टाईल तुम्ही नॉर्मलचं वाका की जेणेकरून तुमचे केसही सुंदर दिसतील आणि फोटोजसुद्धा छान येतील. तुम्ही कमरेवरती हात ठेवून सुद्धा फोटोज क्लिक करू शकता. किंवा तुम्ही ज्वेलरी वेअर केली आहे आणि ती ज्वेलरी तुम्हाला शो करायची असेल तर ज्वेलरीला नकळत हात लावून सुद्धा तुम्ही फोटोज क्लिक करू शकता. वन साईड साडीचा जर तुम्ही पदर घेतलेला असेल तर त्यावरती सुद्धा वेगवेगळ्या फोटो पोजेस तुम्हाला ट्राय करता येतील, जसं की तुम्ही इमेजेसमध्ये पाहू शकता. फोटोज क्लिक करताना तुम्ही कम्फर्टेबल असायला हवं, चेहऱ्यावरती स्माईल असायला हवी, अस्वस्थ वाटणार नाही असं राहा. एकदम नॅचरल पद्धतीने तुमचे फोटोज आले पाहिजे, त्यासाठी फ्रीली राहा. गजऱ्याला नॉर्मलचा हात लावून किंवा चेअरवरती बसून तुम्ही असा कपाळाला हात लावलेला आहे अशीही पोज छान दिसेल. तुमचा पदर जर वन साईड असेल तर नॉर्मलचा पदर असा उडताना दाखवू शकता, तीही पोज खूप छान दिसेल. किंवा नॉर्मलचं तुम्ही स्टँडिंग पोजमध्ये आहात, तिरकं उभं राहिलेलं आहात आणि तुम्ही तुमच्या पाठणीकडे म्हणजेच तुमच्या खांद्याकडे पाहत आहात असा फोटोसुद्धा छान वाटेल. किंवा तुम्ही मिररच्या शेजारी उभा राहिलेला आहे आणि तुमचाही फोटो येईल आणि मिररमधल्या तुमच्या इमेजेसचा पण फोटो येईल, असेही सुद्धा फोटो खूप छान वाटतात. गार्डनमध्ये तुम्ही सिटिंग पोजमध्ये पोजेस देऊ शकता. तुम्ही जर गजरा लावलेला आहे आणि तुम्हाला गजरा आणि हेअरचं फोटोज शूट करायचे असतील तर तुम्ही बॅक साईडला पहा, नॉर्मल तिरकं पहा आणि तुमचे हेअर्स आणि गजरा त्याच्यामध्ये आला पाहिजे असे फोटोज क्लिक करा. जर पाण्याच्या एखाद्या ठिकाणी गेलेला आहात, तिथे फोटोज क्लिक करायचे आहेत तर नॉर्मलचा तुमचा एक पाय पाण्यामध्ये तुम्ही जसं की पाणी उडवत आहात असं शो करू शकता आणि नॉर्मलची स्माईल देऊन तुम्ही वरती सनकडे पाहू शकता. तर अशा प्रकारे काठपदर साडी वेअर केली असेल तेव्हा कोणत्या फोटो पोजेस द्यावं हे जर तुम्हाला समजत नसेल तर या फोटो पोजेस नक्की ट्राय करा. होपसो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. थँक्यू.